तर एल निनोच्या सावटामध्ये आता आयोडीचा आधार मिळाला आणि त्यामुळे देशभरात चांगल्या पावसाची शक्यता आहे। हा सकारात्मक आयोडी हिंद महासागरात सक्रिय झाला आहे। तर 12 ऑगस्ट नंतर हवामानामध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे। आयोडीमुळे भारतातल्या पावसाचे आकडे सुधारण्याची शक्यता आहे। एल निनो हा एक व्यापक हवामान घटक आहे आणि त्याचा जागतिक हवामानावर काही ठिकाणी अनुकूल तर काही ठिकाणी प्रतिकूल असतो। त्या मानानं आयोडीचा प्रभाव हा भारत आणि संलग्न भागावर असू शकतो असं हवामान तज्ञ सांगतात। तर आयोडीमुळे चांगला पाऊस येणार आहे। मात्र आयोडी आहे का एकदा आपण पाहूया। पश्चिम आणि पूर्व हिंदी महासागराच्या समुद्रतळाच्या तापमानातलं अंतर, इंडियन ओशियन डायपोल म्हणजे काय ते आपण पाहतोय। तर पॉझिटिव्ह इंडियन ओशियन डायपोलमुळे हवेची स्थिती बदलून भारताकडे आर्द्रतेची वाटचाल होते। इंडियन ओशियन डायपोलच्या वाढलेल्या आर्द्रतेमुळे पावसाचं प्रमाण वाढतं। जपानच्या हवामान संस्थेनुसार यंदा पॉझिटिव्ह इंडियन ओशियन डायपोलच्या स्थितीचा अंदाज आहे। 1997 मध्ये एल निनोच्या परिणामानंतरही भारतात चांगला पाऊस पडलेला। 1997 मध्ये पॉझिटिव्ह इंडियन ओशियन डायपोलची स्थिती निर्माण झालेली। पॉझिटिव्ह इंडियन ओशियन डायपोलमुळे चांगला पाऊस हा केवळ अंदाज आहे, खात्री नव्हे, असंही हवामान तज्ञ सांगतात।